नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना जुलै 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करू इच्छितो. कुंभ राशींच्या व्यक्तींना शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते या महिन्यात त्यांचं ठीकठाक राहील, पण मानसिक स्वास्थ्य जे आहे ते जपण्यासाठी काही त्यांना प्रयत्न करावे लागतील. स्वतःचा त्रागा करून न घेता किंवा संताप ओठावर न आणता अशा काही गोष्टी त्यांना व्यक्त कराव्या लागतील. कारण ह्या गोष्टी जर तुमच्या देहबोलीतून जर लोकांना कळल्या तर आपण नाराजीस प्राप्त व्हाल किंवा लोकांची नाराजी ओढवून घ्याल असं दिसतं. म्हणून मानसिक स्वास्थ्य जे आहे ते आपलं चांगल्या प्रकारे संतुलित कसं राहील याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करा. वादाचे प्रसंग असतील तरी ते ओठावर आणू देऊ नका, मनात ठेवा आणि योग्य वेळ साधून वैयक्तिकरित्या ते सोडवा. कुंभ राशींच्या व्यक्तींना मानसिक आरोग्य जपायची जास्त काळजी या महिन्यात घ्यावी लागेल. शारीरिक आरोग्य देवदयेने त्यांचं चांगलं आहे, त्यात काही त्रास मला दिसत नाही. जे व्यक्ती नोकरी करतायत किंवा संपूर्णपणे कोणासाठी तरी काम करतायत त्यांना या महिन्यामध्ये कामाचं लोड भरपूर राहील, काम जास्त त्यांच्या वाट्याला येईल, पण त्याच्याबद्दल शाबासकी त्यांना काही कालाने मिळेल. आत्ता फक्त काम करावं लागेल, पण ते काम विनासंकोच किंवा विना कुरकुर तुम्ही करावं की ज्याची प्रशंसा नंतर होणार आहे याबद्दल खात्री बाळगा. मित्रांकडून आणि आपल्या सहकाऱ्यांकडून आपल्याला खूप काही सहकार्य मिळणार नाही नोकरीच्या ठिकाणी असं दिसून येत आहे. वरिष्ठ मात्र आपले जे आहेत ते आपल्यावर खुश असतील, पण आपल्या हाताखालच्या लोकांकडून सहकार्य खूप चांगलं त्यांना मिळणार नाही असं दिसून येतं. पण आपण आपलं कार्य करत राहा. जे काम करवून घ्यायचं आहे ते करवून योग्य प्रकारे घ्या. तुमच्यावर काही बालंट किंवा काही आपत्ती येणार नाही. जे धंदा करणारे किंवा स्वतःचा उद्योग असणारे जे व्यक्तिमत्व आहे, उद्योजक जे आहेत किंवा ज्यांचे लघुउद्योजक सुद्धा आहे, त्यांना उत्तरार्धामध्ये अचानक काहीतरी गोष्टींचा लाभ होईल असं दिसून येतं. म्हणजे या गोष्टी पूर्वनियोजित नाहीत, पण आपल्या दैवानुसार त्यांना ज्या चालून येतील तर त्या त्यांना उत्तरार्धामध्ये चांगल्या प्रकारे त्यांना परिणामकारक ठरतील असं दिसून येतं. पण प्रयत्न त्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून करायला हवेत, तेव्हाच ते त्यांना फलप्राप्ती त्याची होईल असं या ठिकाणी दिसून येतं. श्रमजीवी लोकांना सुद्धा त्यांनी केलेल्या श्रमाचं फळ त्यांना निश्चितपणे मिळू शकतं. ते कसं की त्यांच्या नावाचं रेकमेंडेशन दुसरा व्यक्ती तिसऱ्या ठिकाणी करू शकते. असे त्यांचं कॅनव्हासिंग जे आहे ते त्यांचं होईल आणि एक प्रकारे त्यांना कामात त्यांच्या वाढच होईल असं या ठिकाणी दिसून येतं. शिक्षण क्षेत्रात जी मंडळी आहेत, जी शिक्षण घेत आहेत, घोकमपट्टी करतायत, वाचन करतायत, त्यांनी जास्तीत जास्त आत्मसात ज्ञान करण्याचा प्रयत्न करा. वाचनातून किंवा त्यांच्या क्लासेसमधून किंवा ट्युशनमधून जी जास्तीत जास्त ज्ञानाचं आकलन जेवढं करता येईल तेवढं आकलन करून त्यांच्या स्मृतीमध्ये त्यांनी ते ठेवायचा प्रयत्न करावा की जेणेकरून त्यांना त्याचा पुढे फायदा होईल. जेव्हा ओरल किंवा मौखिक एक्झाम जी येईल तेव्हा त्यांना या गोष्टीचा प्रचंड फायदा होऊ शकतो. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेश गमन करू इच्छित आहेत त्यांनी लगबग करावी, म्हणजे सगळ्या गोष्टी भरभर करायचा प्रयत्न करावा. कुठल्याही गोष्टीमध्ये आयत्या वेळेवर काही काम ठेवू नका, कारण आयत्या वेळी काही काम करायचं बाकी ठेवलं तर ती पुन्हा धावपळ होईल आणि मग काही गोष्टी तुमच्या अर्धवट राहतील. तर लगोलग जास्तीत जास्त कामं या महिन्यात पूर्ण करून घ्या. ज्यांना परदेश गमन करायचं आहे अभ्यासासाठी त्यांनी, असा मी विशेष सल्ला त्यांना या ठिकाणी देऊ इच्छितो. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं मार्गदर्शन करू इच्छितो की ज्या गोष्टी सहजपणे घडणाऱ्या आहेत त्यासाठी उगाच जास्त डोकं त्यामध्ये खर्च करू नका. कारण ज्या गोष्टी प्रयत्नानेपेक्षा
जे आपल्या फायद्याने किंवा आपल्या सामाजिक जाणीवेने होणार आहेत ते आपोआप घडणार आहेत. त्या बाबतीत तुम्ही जास्त क्लेश करून घ्यायची काही गरज नाही. म्हणून तुम्ही त्यामध्ये तशा दृष्टीने आपलं तेवढाच वेळ घालवा. काही गोष्टीत विरक्ती असं तुम्हाला दिसून येत आहे, म्हणजे बस झाला आता कंटाळा आला या गोष्टींचा असं तुम्ही म्हणायला सुरुवात कराल. पण तसं नाही आहे. ती जबाबदारी आहे. ती जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्हाला कंटाळा जरी आलेला असला तरी त्या कमिटमेंट आहेत, त्या लॉंग टर्म कमिटमेंट आहेत, त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील. हे जरी तुमच्या मनात आलं तरी ते नैमित्तिक आहे, काही काळापुरतं आहे. म्हणून तुम्ही काही सगळ्यातून निवृत्त होऊ शकत नाही. तर ते निवृत्तीची भाषा सध्या करू नका. हां, अडचणी काही असतील त्याला तुम्ही सामोरं जा किंवा त्याच्यावर काहीतरी उपाय करा, असं तुम्ही करा. पण पळवाट काही धरू नका. काही प्रसंगाने तुम्हाला असं दिसून येत आहे की शत्रू तुमचे जे आहेत ते तुमच्यावर पूर्णपणे नियंत्रण करू शकतील. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर नीट ओळखता आलं नाही तर शत्रू तुमच्यावर प्रभावशाली होतील. म्हणजे तुम्हाला अयोग्य सल्ला देतील. तर तो अयोग्य सल्ला तुम्ही वेळीच ओळखा आणि जे तुम्हाला करायचं नाही आहे त्याबद्दल तुम्ही स्पष्टपणे नकार द्या. उगाचच त्यांच्या प्रलोभनाला बळी पडून तुम्ही कुठेतरी काहीतरी करून बसू नका, असं या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की उत्पन्न जरी आलं तरी ते तुम्ही सध्या कुठेही गुंतवू नका, ना तुमच्या उद्योगधंद्यामध्ये ना अन्य काही ठिकाणी. कारण ते उत्पन्न जे आहे, आत्ता मिळालेले पैसे जे आहेत ते तुम्हाला योग्य विनियोग करण्याची वेळ अजून आलेली नाही आहे. तर ते तुम्ही आहे तसेच राहू द्यात. त्या आलेले पैसे कुठे खर्च करायचे ह्याची घाई करू नका, कारण सध्या त्यासाठी योग्य वेळ नाही आहे. तर ते आलेले पैसे उत्पन्न जे आहे ते सध्या पडून राहू दे. बँकेमध्ये असलं तरी चालेल, पण त्याचा विनियोग लवकरात लवकर करायच्या मागे मात्र तुम्ही सध्या पडू नका, असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. कुंभ राशीच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कोर्ट कचेरीच्या नादात लागू नका किंवा त्या भानगडीत पडू नका. उगाच दावा सुरू करणे, विशिष्ट बाबतीत दावा लावणे किंवा कोर्टात खेचणे, असे जे काही आपल्या मनात जर काही अशा भावना असतील तर त्या माध्यमातून करायला जाऊ नका. त्याने उगाचच पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाईल आणि निष्पन्न काही होणार नाही. तर हे एक प्रकारे तुम्हाला नुकसान असेल. तर ते नुकसान तुमचं टाळावं म्हणून कोर्टाच्या बाबतीत तुम्ही पुढे जास्त जाऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आणि कुंभ राशीच्या व्यक्तींना मी विशेष सल्ला असा देईन की या महिन्यात त्यांनी निश्चितपणे शिवपुराणाचं वाचन करावं. शिवपुराण एक अध्याय जरी तुम्ही रोज वाचत गेलात तरीसुद्धा शिवपुराण जे आहे ते तुमच्या या सगळ्या त्रासातनं मुक्ती देणार आहे. तर तुम्ही शिवपुराण अवश्य वाचा, असा सल्ला मी कुंभ राशीच्या व्यक्तींना देईन. हे होतं कुंभ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.